तर बघा 12:30 वाजून गेलेत आता. जेवण ती झालेत. निलेश दादा आणि पनमताई आता निघालेत बघा. आणि मी रात्री काही ब्लॉग घेतला नाही. सगळ्यांनी घेतले, मी काही व्हिडिओ घेतलंच नाही. मग चांगला वाढदिवस पण झाला, लग्नाचा बड्डे पण झाला भारी मस्तपैकी. आणि आता निघालेत. जायचंच करतात सारखं. आले की असंच करतात. अहो पण आता किती वेळ झालं, सकाळी 9ला निघणार होतो, तुमच्या शब्दा खातीर थांबलोय. जेवण केलंय काय म्हणल्या, जेवण केलं जायचं नाही, मी लवकर आवरते म्हणल्या. लवकर आवरून 12:30 वाजल्या. राहा की लगेच आले की लगेच जायचं. असं काढ लिहिलंय का बहिणीच्या घरी राहायचं नसतं जास्त दिवस. भावानी राय का एक दिवस तर कुठं. काल आला रात्री 8 वाजता. बरे आता तुम्ही या निवांत. चला बसू का आता. अहो तुम्हाला ठेवलंय का इथं. तुम्हाला जायचंय भावाकडं तुमच्या. आता निघाल्यात बघा पुण्याला. आणि ह्यांनी पण गेल्यात पुण्याला. ह्यांचा पण कार्यक्रम आहे कुठं तर आता ह्यांनी पण संध्याकाळी. आणि ह्या पण निघाल्यात पुण्याला. तुमचं कारभारी गेलं पण आम्ही इथं थांबलो. का मालक का मिस्टर काय म्हणता, काय पण म्हणा. मिस्टर म्हणा, कारभारी म्हणा, अहो म्हणा, नवरा म्हणा. मला असं वाटलं होतं काल बघा. तर म्हणलं आता काही लग्नाचा वाढदिवस काय आपल्या होत नाही. म्हणलं सगळं शांत आहे, गपगार आहे घरी. तर काल कोणच नव्हतं बघा. एकदम गपगार. काय मला काय कळणाच. म्हणलं घेऊन जाते ना बाहेर कुठं. तर असं म्हणलं देवाच्या पाया पडायला घेऊन जा. नवरा माझा बेडवर निवांत रग घेऊन पांघरून निवांत झोपले दिवसा. हा म्हणले कटाळाच गेला नाही अंगातला. झोपले. म्हणलं कुठं तर घेऊन जाते, कुठलंच नाही. म्हणलं आता काही लग्नाचा वाढदिवस काय होत नाही. म्हणलं आपलं शांत बसावा. पण तुम्ही आला, झाला वाढदिवस चांगला लग्नाचा बर्थडे. मग काय. चला आता निघू का. जावा चालतंय. मी पण आता पुढची कामं करून घेते माझी राहिलेली. तुम्हाला बी काम सुधारते आम्ही गेले आहे का नाही तसं काही नाही. काम काय काम रोजच आहे. काम कधी पण होणार. चला की काढा बाहेर गाडी. काय म्हणतो ते अंकिता काल नाही शाळेत. सर लोक लगेच फोन करतात आज का. नाही आधार कार्ड मागितले. दमानी जाऊ द्या बर का. लय ट्रॅफिक असणार पुण्यामध्ये पण. रविवार आणि शनिवार लय गर्दी पुण्याला. हा आज शनिवार नाही नशीब. माझा मोबाईल घेतलाय ना. अनु जाती. मी पाणी घेऊन येते. तू घेऊन जाती. बोले जा. कोणाला कोणाला द्यायचं. बापूला द्यायचं होय. बापूला लाजतो. नको तिला खेळायचं. आपण हेडफोन घेऊ. तुला देणार आम्ही दोघीलाच घ्या. जेवली का अनु. हे अनु बोल ना. अनु जाती. तू थांबते का माझ्यापाशी. का ग मम्मीला ठेवून घेऊ का. पिऊ सारखाच आहे हिचा पण आवाज. लय आवाज आहे तिचा. काही 2 शब्द लिहिले दादा. काय नाही, माझी बहीण चांगली आहे बघा. गरीब आहे बिचारी. जिथं गरीब माणसं असते का तिथं आपलं नातं चांगलं असतंय. तुम्हाला नाही ना जायचं. जायचंय की. तिला म्हणलं अनुला म्हणलं माझ्यापाशी थांब. नाही म्हणते. बहिणीच्या घरी आल्यानंतर खरं तर जा वाटत नाही, पण काय जबाबदारी असते त्या जावं लागतंय. सर आण माझं. बसा येते मी. ते ठेवा नाही तिला खेळायचंय. तिला याचे नाही. आता माझ्यापाशी नवीन नाही ना. नवीन दिलं असतं तिला. तिने आवडलं ती घेतलं. होय अनु. अक्का थांबती माझ्यापाशी का ग. का जाती. मामाकडे चालली आता फिरायला जाती. पाणी प्यायचं तुला थोडं. आता काय लागत नाही. हा हा जावा दमाने जावा.
वाटलं असं सुखात राहावा. बहिणीने भांडून भांडून बोलवलं भावाला, तवा भावाला. काय अडचण आली तर हक्कानं फोन करा. कायमस्वरूपी सोबत आणि लांब सारखा गाडी नाही काय लांब आहे. बाय बाय, जाऊ द्या. बाय बाय का आत्या बाय. आत्या, बाय आत्या जातो. हा काय झाली? नाही मोठी झाली. तिकडे जात आहे का? मग इथनं असं जातं का? तिकडनं पण होता की जावा. दमाने जावा. पोचल्या फोन करा पुण्याला. बाय. नाही रसवा पण हा जावा. पोचल्या फोन करा, दमाने जावा. तर गेलं बघा निलेश दादा. आता जेवण हे ती झालं सगळ्यांचं, मीच राहिली जेवायची. आता मी पण जेवण करून घेते. आई पण आली बघा रात्री. आई पण आतमध्ये आई दाखवते. तर तिच्यासोबत व्हिडिओ बनवायचा आपल्याला बघा मेन त्या ह्याच्यावरती. बहिणीला काय झालं अयो टॉमी बाहेरच राहिला की. तर टॉमी बाहेरच राहिला बाई. तू सारखं बाहेरच जातोय बाबा. ये चल, हा इकडे या. चला आता मी हा गेले. आई आली बघा काल, झाला बड्डे. कुठे गेली पिहू? अक्षय जेवण केलं? हा अक्षयने पण नाही जेवण केलं. बाकी सगळ्यांचं झालं. आता मला करायच्यात घरातली कामं. बघा माझं टोपलं पण उघडते, टोपलं पण झाकलं नाही. तर बघा एवढा राड आहे किचनवर. आणि कपडे घालायचे निरम्यात. तर आता मी कपडे घालते निरम्यात, जेवण करून घेते आणि घरातली भांडी ती घासून घेते. तर चला आता मला ही कामं करायला लय वेळ जाईल. आणि हळदी कुंकाला पण बोलवले. तर हळदी कुंकाला पण जायचे बाहेर. तर आत्यापी म्हणते चल हळदी कुंकाला. तिकडं पण जाते. आणि तिकडनं काकूचा फोन आलता, त्या काकूंच्या तिकडं पण जायचे हळदी कुंकाला. चला आता पिहू काय करते बघते. पिहू दाखवते. कृष्ण गेला शाळेत. आता घर सगळं रिकामं आहे. पिहू हा गेले. हा घेते. नाही येते हळदी कुंकाला जायचं. कोणाला? हा सांग. एक दीड वाजता आमच्या इकडे जायचं मला. बरं हा तिथं बायका लागते मला हळदी कुंकाला. तेवढं तुम्ही दोघी जण यावं. आणि अजून कोण बसलं तरी त्यांना घेऊन यावं. 2 वाजता तिथं आपण हारू. लवकर आणलं लवकर जाऊ. उशीर झाला तर उशीर जाऊ मला. चालते तर करते. 1-1:30 वाजता म्हणायचं. 1:30 वाजता हा. तर चला आता मी काम आवरून घेते. आता निलेश दादा पण गेलेत आणि पुनमताई पण गेल्यात. आता पुण्याला ते पोचते आणि फोन करा म्हणलं पोचल्यानंतर. तर ते आले, भारी वाटले बघा. आणि लय दिवसात ना आले. सारखं मी त्यांना म्हणलं होतं जवळ आता निलेश दादा येणार नाही तोपर्यंत मी फोन लावणारच नाही. तर आवर्जून आले. आणि पब्लिकचे पण असे भरपूर कमेंट होते पूजा ताईंकडे जावा म्हणून, गेले नाहीत म्हणून. निलेश दादांनी काल म्हणले कमेंट, मी नाव पण घेतलं नाही व्हिडिओमध्ये तरी म्हणले कमेंट आला भाचीच्या बड्डेला तुम्ही गेला नाहीत म्हणून. पिहूच्या बड्डेला पण सांगितलं पण काय अडचण आल्यामुळं ते पिहूच्या बड्डेला आले नाहीत. तर आता आलेत बघा. तर चला तर बघा मेन गोष्ट एक सांगते आता शेवट ब्लॉग एंड करता करता. तर बघा ताई, जयंतीची ताई आणि भाऊ म्हणजे आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला पण आले नाहीत आणि पिहूच्या बड्डेला पण आले नाहीत ताई. तर मला असं रात्री वाटलं होतं म्हणलं येते ताई कामावरून घरची काय असते ती. तर आले नाहीत. तर असू द्या. तर आता मी करते ब्लॉगला एंड. जेव्हा ताईंना येऊ वाटन तेव्हा येते. तर चला आता मी ब्लॉगला करते हे तर एंड. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.